आपल्या मुळा नदीच्या किटीवर वरती ना एवढं मोठं लाकूड येऊन अडकले भाऊ. तर नमस्कार मंडळी, मी आहे सुशांत. आता आहे ना आपल्याला अचानक भयानकपणे घरी काम आलं होतं की त्यालाच आपण आवरून सावरून निघालो होतो कॉलेजवरून घरी. आता ओमची रेंट रिक्षा घेतली आणि मी विवेक निदारला घरचा रस्ता. आता गर्दीचा काय विषय माहिती का, पुण्यानगर रोडचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे लांब लांब पर्यंत गर्दी ना रस्त्याला बघायला भेटती. आता या गर्दीत धूळ खात खात आम्ही दोघं संध्याकाळ पर्यंत घरी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळच इकडे आपल्या बंधूने बुट धुवायला काढले होते, कारण की आताच 2 दिवस झाले त्यांच्या मॅच झाल्या होत्या आणि बुटांनी पर रंग बदलला होता. आपले आपण ते पित्र खायला चालले होते, पण जाता जाताच पुलावरती गाडीचं पेट्रोल संपून गेलं. आपण ते गेले तिकडे पित्र खायला आणि आपण पुलावरून डायरेक्ट किटीवर वरती आलो. म्हटलं नदीचं पाणी तरी बघून यावं किती किती नाही, कारण की गणपती विसर्जनाच्या वेळेस ना नदीला बरंच पाणी होतं. आता आपण किटीवर वरती जाऊन बघितलं तर नदीचं पाणी ना बरंच कमी झालं होतं. इकडे आपण नदीचं पाणी पाहतच होतो का तेवढ्यात आपली नजर या लाकडाकडे गेली. एवढं मोठं लाकूड इथे येऊन अडकलं होतं. कोणत्या गावावरून आले काय नको. बाकी आपलं अचानक भयानकपणे घरी येण्याचं कारण आहे ना तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये कळून जाईल. बाकी गावाकडे एवढा पाऊस चालू आहे ना, रस्ते एवढे बेकार झाले का एखादं जर पडलं तर हातपाय गाड्यात पडतील त्याच्या. आणि आता इकडे पावसा पाण्याचं भिजत भिजत घरी गेलो आणि घरी जाऊन पाऊस उघडला. त्यात आपल्याला गायांचा भुसारा मोकळा करायचा होता आणि तो कशासाठी तर ते पण उद्याच नियोजन आहे. आता हे उद्याचं नियोजन आहे तरी काय, त्यासाठी ना आपल्या व्हिडिओला लाईक करून पेजला फॉलो करून उद्याचा व्हिडिओ नक्की बघा.